अतुडबंद भाग 13. 23 वर्षाचा झोपाळा हे दीपालीचे आवडते स्थान होते. रात्रीचं तिथे तिला छान वाटत असे. मंद मंद वारा, आकाशातील नानाविध तारकांचा प्रकाश, तो चंद्रमा आणि वाऱ्याच्या झुळकेबरोबर येणारा रातराणीचा परिजातकाचा सुवास फार प्रसन्न वाटत असते. दीपाली बऱ्याच वेळा रात्रीची तिथेच येऊन बसे. आताही ती आपल्याच विचारात दंग होऊन होती. रणजित केव्हाचा तिच्या मागे येऊन उभा राहिला होता, पण त्याचं तिला भानही नव्हतं. तिची जी अबोल भावसमाधी तो मोडू नये असं त्याला वाटत होतं. पण शेवटी किती वाट पाहायची असा विचार करून त्याने दीपालीला आवाज दिला. दीपाली. हाक ऐकून दीपाली दचकली, चटकन उभी राहिली. झोपाळ्याच्या कडा किणकिणल्या. दीपा, अगं असं दचकायला काय झालं? माहीत नव्हतं तुम्ही आल्याचं. आता समजलं ना. बैस की, उभी का? दीपाली काही झोपाळ्यावर बसली नाही. झोपाळ्याच्या लोखंडी साखळीचा मात्र तिने आधार घेतला. रणजित तिच्या जवळ आला. दीपाली, मी इथे आलो, तुला आवडलं नाही? छे छे, तसं काही नाही. मग तुझा चेहरा असा उदास का? उदास? कुठे काय? दीपाली, मला तुला काही विचारायचे होते. विचारू? हां, दीपालीने धडधडत्या हृदयाने उत्तर दिले. दीपा, तू मला टाळत का असतेस? कधी? काहीच न समजून दीपा म्हणाली. कधी काय? नेहमीच, प्रत्येक वेळी. का? असं का? दीपाली काही न बोलता खाली मान घालून उभी राहिली. काय सांगायचं यांना? दीपालीला प्रश्न पडला. ती काही बोलत नाही हे पाहून रणजित म्हणाला. दीपा, खरं सांग, माझं काही चुकलं का? की माझ्याबद्दल तुझ्या मनात काही शंका आहे? सांग ना. दीपालीने नकारात्मक मान हलवली. नाही ना. मग तू अशी का वागतेस? दीपाली, मी 4-5 दिवस पाहतोय तू कधी माझ्या समोर येत नाहीस की 2 शब्द बोलत नाहीस. इतर वेळी हे एवढं माझ्या लक्षात आलंही नसतं, पण आता घरात आपण दोघेच असताना तुझं हे अलिप्त वागणं जाणवलंय मला. मी खूप विचार केला. तू इतरांबरोबर हसून बोलतेस, पण मी माझ्याबरोबर नाही. माझ्या जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून तू इथे राहिलीस, पण कधी शब्दाने माझी चौकशी केलीस? वाड्याचा सदोबाने, चहा आणणार सदोबा, जेवणार मी एकटाच. का? का हे असं? खरं खरं सांग दीपाली, त्याशिवाय मला चैन पडणार नाही. दीपालीला काय बोलावे हे सुचेना. त्या प्रश्नाचं उत्तर तिच्या जवळही नव्हतं. तिचा स्वभावच तसा होता. ती आपल्या विचारतच होती. रणजित जवळ आला. तिचे हात आपल्या हातात घेत हळुवारपणे म्हणाला. दीपा, सांगणार ना? दीपा रणजितच्या या कृतीने घाबरली. बाई ग, काय सांगायचं यांना? तिचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. शरीराला कंप सुटला. हे काय दीपा, तू काहीच का बोलत नाहीस? अरे, केवढं थरथरतंय तुझं अंग. बैस इथे झोपाळ्यावर. दीपाली धपकन झोपाळ्यावर बसली. दीपा, माझी एवढी भीती वाटते तुला, पण का? आजपर्यंत तरी मी कधी काही वागल्याचं आठवत नाही मला. सांगितलेस तर उपकार होतील माझ्यावरती. दीपाली काहीच बोलत नाही हे पाहून शेवटी रणजित म्हणाला. ठीक आहे, तू सांगू नकोस, पण यापुढे मी स्वतः दक्षता घेईन. चुकूनही तुला माझा त्रास होणार नाही. हो, आणि यापूर्वी माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. रणजित जाण्यासाठी वळला. दीपालीला स्वतःची चूक समजली. हा तर स्वतःला दोषी समजतो आहे. ते काही खरं नाही. याला आपण काहीतरी सांगायलाच पाहिजे. अहो, थांबा ना. तुमचं काही चुकलं नाही. मलाच पुरुषांबरोबर बोलायला आवडत नाही. तुम्ही कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. दीपाली एवढं कसंबसं बोलली आणि एवढा वेळ मनावर असलेलं दडपण, भीती कुणक्याच्या रूपाने बाहेर पडली. दीपाली रडत होती आणि रणजित आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. तो पुन्हा तिच्याजवळ गेला. तिच्या केसांवरून हात फिरवत तो म्हणाला. दीपाली, बरं झालं तू हे सांगितलंस, नाहीतर खरंच मी स्वतःला दोष दिला असता. दीपाली, पण हे काय? एवढ्यासाठी एवढं रडायचं? वेडी आहेस अगदी. शांत हो पाहू, प्लीज. दीपाली स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती, पण ती सावरू शकत नव्हती. महापुरुषासारखे तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. आणि हा रणजित आपलेपणाने सांत्वन करतोय. त्याचे ते प्रेमळ शब्द आणि हा स्पर्श, छे,
यामुळे तर नसेल हे आपल्याला असं होतंय? काही समजत नाही, काही कळत नाही, फक्त एकच जाणवतंय, आपण रडत आहोत, रडतच राहावं वाटतंय. दीपा, ए, अशी इकडे वर बघ, पहा माझ्याकडे. रणजितने तिचा चेहरा आपल्या हाताने उचलला. तिचे अश्रू फुसले. आता रडायचं नाही, बिलकुल नाही, डोळे उघडून बघ तरी. दीपालीने रणजितकडे पाहिले. किती प्रसन्नपणे हसत होता तो. तिच्याही डोळ्यावर, ओठांवर अस्पष्ट हसू आले. ओ, दॅट्स लाईक माय गुड गर्ल. दीपा, उठ आता, जा विश्रांती घे. किती रडलीस वेड्यासारखी. दीपाली चुपचाप उठली. रणजित बरोबर काही न बोलता ती जिना उतरून आपल्या रूममध्ये गेली. लाईट ऑफ करून ती आपल्या बेडवरती आडवी झाली आणि आता विचार करताना तिला स्वतःच हसू यायला लागलं. शी, किती वेडेपणा केला आपण. घाबरलो काय, रडलो काय. रणजितच्या मनात तसे काही आले तरी ते चुकीचे नव्हते. आपलं वागणंच हे विचित्र. त्याने विचारलं तेव्हा जे नंतर सांगितलं ते आधीच सांगून टाकलं असतं तर म्हणजे मग त्याने आपली माफी वगैरे मागितली नसती आणि आपल्याला त्या गोष्टीचे वाईट वाटून रडूही आले नसते, नाहीतर काय. पण रणजित त्याने उलट आपल्याला शांत केलं. आता एक अगदी समजलं, सगळे तरुण सारखे वाईट नसतात. रणजित किती सभ्यपणे वागला आपल्याशी. रणजित विचार करत होता की दीपाली म्हणजे एक कोडच आहे. आपल्याला वाटलं नव्हतं आपल्या प्रश्नाचं त्याला एवढं वाईट वाटेल. आपण तर आपला मनस्ताप कमी करायला गेलो, पण ती वेडीपूर. तिने स्वतः मनस्ताप करून घेतला. किती वेळ रडत होती ती, पण दीपालीच्या उत्तरानेही आपलं समाधान खरं म्हणजे झालंच नव्हतं. तिच्या उत्तरावरती आपल्या मनात प्रश्न उभा राहिला होता. पण पुरुषांबरोबर बोलायला का आवडत नाही तुला, विचारणारच होतो आपण, पण कुठले काय. दीपा रडायलाच लागली. एक मात्र समजलं, ते ठीक झालं. आपण काही चुकलो नाही. उगाच आपण किती वेळ विचार करण्यात घालवला. दीपालीला आपण शांत केलं. ती आपल्याकडे पाहून अस्पष्ट अशी का होईना हसली. तेव्हा किती आनंद झाला आपल्याला. तिचे ते डोळे, रडून लाल लाल झालेले डोळे, तो निष्पाप चेहरा, तिचं ते मनाला प्रिय पाडणारं बोलणं आणि ते मंतरलेलं सुगंधित वातावरण. वाटलं होतं त्या दीपालीला तसंच हृदयाशी लावावं, आपल्या बाहूंचा आधार द्यावा आणि हळूच कानात सांगावं, दीपा, पुरुष म्हणजे काही पूर्वीच्या काळाचे राक्षस नव्हे. एकदा विश्वास ठेवून तरी बघ. किती ओढ वाटली आपल्याला तिच्याबद्दल. पण आपण किती प्रयासाने स्वतःला सावरलो. वाटलं की कधी कोणाबरोबर साधं बोलतही नाही. तिला ते आवडत नाही तर हा आपला असा आधार तिला कसा आवडेल. नकोच. नाहीतर तिचा पुरुषांबद्दलचं मत आणखीनच वाईट व्हायचं. तिचं हे मत आपण बदलायचं, पण अगदी हळूवारपणे. तो स्वतःशीच हसला आणि हळूच पुटपुटला. एवढ्या दिवसात आपण कधी दीपालीला नीट पाहिलंही नव्हतं, पण आज तिला मी पाहिलं जवळून आणि ती मला आवडली, खूप आवडली. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.